वेलकम फ्रॉम टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण की यावर्षी शिक्षक भरतीचा मेरिट कसा असणार आहे त्या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे। विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये महिलांना कशा प्रकारे संधी असणार आहे आणि विशेष म्हणजे फक्त महिलांनाच नाही तर पुरुष उमेदवार जे आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा कशा प्रकारे कमी स्पर्धा राहणार आहे, जेणेकरून पुरुष उमेदवार किंवा महिला उमेदवार दोघांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर शिक्षक भरती संदर्भात, पवित्र पोर्टल, टेट परीक्षा किंवा टीटी परीक्षा संदर्भात कोणत्याही माहितीची अपडेट तुमच्याकडून मिस होऊ नये त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता। सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट काय बघा, ॲक्च्युली शिक्षक पद भरतीमध्ये पुरुष उमेदवार असेल किंवा महिला उमेदवार असेल, म्हणजे उदाहरणार्थ मेल किंवा फिमेल दोघांचाही मेरिट किंवा दोघांचाही कट ऑफ जो आहे तो कमी जास्त राहण्याची शक्यता आहे। आता ते कशावर ठरणार आहे ते सुद्धा सांगतो। मेरिट कमी कसा असणार आहे किंवा कमी कसा जाणार आहे ते सुद्धा सांगणार आहे, ठीक आहे। आता आपण जर समजा शिक्षक भरतीची जर सद्यस्थितीमध्ये करंट सिच्युएशन बघितली तर सद्यस्थितीमध्ये पवित्र पोर्टलवर जाहिराती येत आहेत। जाहिराती अपलोड होण्याचे काम जे आहे सद्यस्थितीमध्ये सुरू आहे। येणाऱ्या काही दिवसामध्ये पूर्ण जाहिराती ज्या आहे पवित्र पोर्टलवर येतील। आता जी अंदाजित आकडेवारी जी आहे, जी पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती 2025-26 साठी येणार आहे ती जवळपास आपण 14-15 हजार किंवा 16 हजाराच्या आसपास जर कन्सिडर केली तर त्यानुसार मेरिट कसा राहू शकतो त्या संदर्भात बघूया, ठीक आहे। तर सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट करूया, महिलांसाठी काय काय आहे आणि नंतर पुरुष उमेदवारांसाठी कशा प्रकारे संधी आहे ते सुद्धा बघूया, ठीक आहे। तर सगळ्यात पहिले अगोदर महिलांसाठी संधी कशा प्रकारे बघा। आतापर्यंत कोणते शिक्षक भरतीच्या कोणत्याही पद भरतीमध्ये 2017, 2022 नंतर 2025 ही भरती जी आहे ती, तर सर्व भरतीमध्ये आतापर्यंत वुमनसाठी किंवा महिलांसाठी 30% रिझर्वेशन आहे, 30% आरक्षण तर आहेच, ठीक आहे। सोबत 30% आरक्षणाच्या जागा आणि जनरल ज्या जागा येतात त्या जागेसाठी सुद्धा त्यांचा विचार होतो। म्हणजे थोडक्यात उदाहरणार्थ एखादी फिमेल ओबीसी कास्टची आहे तर ओबीसी कास्टमध्ये येणाऱ्या जागा आणि ओबीसी मध्ये वुमन रिझर्वेशनसाठी येणाऱ्या जागा त्याच्यासाठी तुझा तिचा विचार होतो। एवढंच नाही, आता या जागेसाठीच नाही तर ओपनमध्ये ज्या फिमेलच्या जागा असतात त्याच्यासाठी सुद्धा तिचा वुमन रिझर्वेशनसाठी त्याच्यासाठी सुद्धा तिचा नंबर किंवा तिला कन्सिडर केलं जातं आणि ओपनमध्ये ज्या जनरलच्या जागा असतात त्याच्यासाठी सुद्धा तिला कन्सिडर केलं जातं। म्हणजे एका महिलेचा विचार 4 ठिकाणी केला जातो। त्याच्यामुळे तुम्ही बघत असाल की जास्तीत जास्त मेरिट लिस्ट जर बघितली आपण मागच्या शिक्षक पद भरतीची तर त्याच्यामध्ये महिलांची संख्या भरपूर आहे। का? कारण की महिलांना संधी जास्त ठिकाणी आहे, त्याच्यामुळे त्यांना जे आहे सुवर्ण संधी आहे शिक्षक पद भरतीमध्ये। अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, जर तुम्ही वुमन रिझर्वेशन घेतलेलं असेल तर त्यावेळेस तुम्हाला महिला आरक्षणाचा नक्कीच फायदा होणार आहे आणि महिला आरक्षणासाठी ज्या जागा येतात त्या राखीव असतात आणि त्या फक्त महिलांनाच जातात, दुसऱ्या उमेदवारांना त्या घेता येत नाही, ठीक आहे। त्याच्यामुळे महिला उमेदवारांसाठी जे आरक्षण आहे किंवा ज्या जागा राखीव आहेत त्या तुम्हालाच मिळणार आहे आणि त्याचा फायदा नक्कीच महिला उमेदवारांना होणार आहे। त्याच्यामुळे महिलांसाठी ही चांगली बातमी आहे। अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की महिला उमेदवारांचं जर कट ऑफ किंवा मार्क्स जर बघितले आपण तर बाकीच्या उमेदवारांपेक्षा खूप कमी असतात। आता समजा, आता हे तर मी याच्यावर जास्त डिस्कशन नाही करणार की मॅथ सायन्स, मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम, उर्दू मीडियम किंवा हिंदी मीडियम किंवा वर्ग 1 ते 5 किंवा वर्ग 6 ते 8 किंवा 9वी 10वी किंवा 11वी 12वी किंवा मग हे पण नाही मी डिस्कस करणार की कोणत्या कास्टसाठी कशा प्रकारे मेरिट कमी असणार आहे। मला थोडक्यात एवढं सांगायचं आहे, कोणतीही महिला कॅन्डिडेट असेल तर तिला मार्क्स कमीच लागणार आहे कोणापेक्षा, पुरुष उमेदवारापेक्षा। आता तुम्ही एखादी जिल्हा परिषदेची गोष्ट घ्या, समजा जिल्हा परिषदेच्या जागा आल्या, समजा एक फॉर एक्झाम्पल एक XYZ नावाची जिल्हा परिषद आहे, त्याच्यामध्ये जागा आहेत, त्या जागेमध्ये बघा समजा 500 जागा आहेत तर त्या 500 जागांपैकी अगोदर त्या जागा ज्या आहेत कोणकोणत्या वर्गासाठी आहे, कोणत्या मीडियमसाठी आहे हे ठरवलं जातं। कोणत्या मीडियमसाठी आहे, मराठी, इंग्लिश, उर्दू आणि हिंदी मीडियम। नंतर मराठी मीडियमसाठी त्या जागांपैकी किती जागा आहे, समजा मराठी मीडियमसाठी 350 जागा आहेत, उर्दू मीडियमसाठी 60 जागा आहे आणि इंग्लिश मीडियमसाठी सुद्धा 60-70 जागा आहेत आणि बाकी हिंदी मीडियमसाठी आहे। मराठी मीडियमसाठी जास्त जागा आल्या तर ठीक आहे। सगळ्या मीडियमसाठी जागा आल्यानंतर प्रत्येक मीडियममध्ये सुद्धा कोणकोणत्या कास्टसाठी किती जागा आहे ते विभागल्या जातात। त्या विभागून झाल्यानंतर त्यानंतर वुमन रिझर्वेशनसाठी 30% राखीव जागा ज्या आहेत त्या वेगळ्या काढल्या जातात, अपंगांसाठी वेगळ्या, नंतर खेळाडू जे आहेत त्यांच्यासाठी राखीव जागा असतात त्या वेगळ्या, माजी सैनिकांसाठी वेगळ्या, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अनाथ त्यांच्यासाठी वेगळ्या, अंशकालीन त्यांच्यासाठी वेगळ्या। अशा प्रकारे टक्केवारी जी आहे राखीव जागांसाठी टक्केवारी किंवा राखीव जागा काढल्या जातात। मग उर्वरित ज्या जागा आहेत त्यांच्यासाठी त्या जागांसाठी सर्व उमेदवारांचा विचार होतो। ज्या जागा खुल्या याच्यामध्ये येतात किंवा ज्या जागेवर राखीव जागा सोडून इतर ज्या जागा असतात त्याच्यावर सर्व उमेदवारांचा हक्क असतो, पण ज्या राखीव जागा असतात त्या फक्त राखीव उमेदवारांसाठीच असतात। त्याच्यामुळे म्हणतोय मी वुमनसाठी 30% रिझर्वेशन आहे, ते कमी नाही आहे।
म्हणजे उदाहरणार्थ जर समजा एखाद्या जिल्हा परिषदेमध्ये 500 जागा असतील आणि मीडियम वाईज तरी ज्या जागा डिवाईड झाल्या किंवा क्लास वाईज आणि नंतर कास्ट वाईज जरी डिवाईड झाल्या तरी सुद्धा महिलांना त्याचा जास्त फायदा होतो. महिलांसाठी ती जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जागा उपलब्ध होतं. पहिला की महिलांसाठी सुवर्ण संधी आहे, महिलांचा मेरिट जो आहे खूप कमी लागणार आहे. ठीक आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे पुरुष उमेदवारांना संधी आहे का, तर हो, पुरुष उमेदवारांना सुद्धा संधी आहे. पण कशा प्रकारे संधी आहे, कोणत्या उमेदवारांना आहे, कोणत्या उमेदवारांना नाही, ते सुद्धा समजून घेऊया. ठीक आहे. तर बघा, सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला काय वाटतं की आपली स्पर्धा 2,11,308 उमेदवारांनी टेट परीक्षा 2025 दिली होती. एवढ्या उमेदवारांसोबत आपली स्पर्धा आहे का? अजिबात नाही. आपली स्पर्धा फक्त जेवढ्या उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या उमेदवारांसोबत आहे. आता ते उमेदवार किती होते ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं? त्यांची संख्या होती 1,70,000च्या आसपास. ठीक आहे. म्हणजे 2.25 लाख उमेदवार आहेत की ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आता त्यात सुद्धा अजून सांगतो, काही असे उमेदवार आहेत ज्यांनी टी परीक्षा पास केलेली आहे आणि काही असे उमेदवार आहेत ज्यांनी अजूनही टी परीक्षा पास केलेली नाही. जर तुम्ही टी परीक्षा पास केलेली असाल, पेपर 1 असेल किंवा पेपर 2 असेल, तर त्यावेळेस तुम्ही समजून जा की तुमचा वर्ग 1 ते 8 साठी तर विचार होणारच. आणि जर तुमचं क्वालिफिकेशन चांगलं आहे, ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, तर त्यावेळेस तुम्हाला 11वी-12वीला सुद्धा अप्लाय करता येतं, जर BEd असेल तर, DEd BEd सोबत असेल तर. म्हणजेच काय की टी परीक्षा पास जर असाल तुम्ही तर त्यावेळेस वर्ग 1 ते 8ची संधी तुम्हाला मिळणारच. पण सोबत वरच्या वर्गासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. पण जे टी परीक्षा पास नाही ते उमेदवार वेगळे, आणि त्या उमेदवारांना फक्त 9वी ते 12वीसाठी अप्लाय करता येतं, त्यांना खालच्या वर्गासाठी अप्लाय करता येत नाही. म्हणजे तुम्ही गेस करा की असे पुरुष उमेदवार ज्यांनी टी परीक्षा पास केलेली आहे ते उमेदवारांची संख्या खूप कमी असेल. कशानुसार? टी पास नसणाऱ्यांपेक्षा. म्हणजे काही उमेदवार टी परीक्षा पास आहे, मान्य आहे की काही उमेदवार टी परीक्षा भरपूर जण पास आहेत, पण भरपूर जण असे सुद्धा आहेत की ज्यांनी टी परीक्षा अजूनही पास केलेली नाही. मग तुम्ही विचार करा, 2,11,000 पैकी 40-50 हजार गेले, 1,70,000 रजिस्ट्रेशन केलं. 1,70,000 पैकी काही 40-50-60 असे उमेदवार अजूनही आहेत की ज्यांनी टी परीक्षा पास केली नसेल, ते बाजूला काढा. आणि उरलेले उमेदवार जे आहेत त्याच्यामध्ये तुमची स्पर्धा असेल पेपर 1 पेपर 2 साठी टी परीक्षा संदर्भात. ठीक आहे. आता अजूनही सांगतो, आता याच्यामध्ये सुद्धा जे उरलेले उमेदवार आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मीडियम वाईज उमेदवार वेगवेगळे आहेत. मराठी मीडियमचे उमेदवार वेगळे काढा, उर्दू मीडियमचे वेगळे, इंग्लिश मीडियमचे वेगळे आणि हिंदी मीडियमचे वेगळे. उर्दू मीडियमचे उमेदवार जे आहेत ते मराठी जागेसाठी अप्लाय करणार नाही आहेत. मराठी उमेदवार किंवा मराठी मीडियमच्या जागेचे उमेदवार उर्दू मीडियमच्या जागेसाठी अप्लाय करणार नाही आहेत. किंवा इंग्लिश मीडियमचे जे उमेदवार आहेत त्यांना उर्दू किंवा मराठी मीडियम इथे जाता येत नाही. म्हणजे प्रत्येक मीडियमसाठी जागा वेगवेगळ्या आहेत, तर त्याच्यामध्ये सुद्धा डिवायडेशन करा. जर तुम्ही उर्दू मीडियमचे आहात किंवा इंग्लिश मीडियमचे आहात किंवा मराठी मीडियममध्ये सुद्धा येता तुम्ही, पण तुम्हाला स्कोप आहे 1 ते 5 सायन्स मॅथ, किंवा मग समजा तुमचा स्कोर छान आहे किंवा तुमच्या कास्टमध्ये जागा स्पर्धा कमी आहे, तर त्यावेळेस तुम्हाला मराठी मीडियममध्ये जरी असले तरी सुद्धा तुम्हाला संधी आहे. तर मी हे का सांगितलं तुम्हाला, जर समजा आपण 1 लाख उमेदवार जरी धरले तर त्यातले सुद्धा मीडियम वाईज उमेदवार डिवाइड होतात. आता एवढंच नाही, अजून थोडं याचं डिवायडेशन होतं. कसं बघा, फक्त मीडियम वाईज उमेदवार डिवाइड नाही होत, वर्गानुसार सुद्धा डिवाइड होतात. आता समजा उदाहरणार्थ काही उमेदवार 1 ते 5 साठी अप्लाय करतील, काही 6 ते 8 साठी, काही 9वी-10वी साठी, काही 11वी-12वी साठी. ठीक आहे. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट, प्रत्येक कास्टसाठी उमेदवारांची संख्या वेगळी असते. आता समजा ओपनमध्ये किंवा OBC मध्ये किंवा SC मध्ये किंवा SC BC मध्ये यांच्यामध्ये उमेदवारांची संख्या भरपूर आहे, पण बाकीच्या कास्टमध्ये उमेदवारांची संख्या एवढी आहे का? नाही. मग त्यांना साहजिकच त्याचा फायदा होणार आहे. म्हणजे थोडक्यात तुम्ही जर उदाहरणार्थ समजा तुमची कास्ट ST आहे, ST पेसा किंवा ST नॉन पेसा, ST कास्टमध्ये येतात तुम्ही किंवा EWS मध्ये येता किंवा VJ मध्ये येता, तर त्यावेळेस तुम्हाला बाकीच्या उमेदवारांपेक्षा स्पर्धा कमीच असणार आहे. तुमच्या कास्टमध्ये उमेदवारांची संख्या कमी आहे. OBC मध्ये जेवढी स्पर्धा आहे तेवढी तुमच्यामध्ये नसणार आहे. म्हणजे कास्टनुसार सुद्धा उमेदवारांचं डिवायडेशन आहे. म्हणजे आपण जे 1 लाख उमेदवार धरतोय तर त्याच्यामध्ये सुद्धा प्रत्येक कास्टसाठी उमेदवारांची संख्या आहे की बुवा यातले एवढे 10, 15, 20 हजार किंवा 50, 60 हजार उमेदवार फक्त किंवा 20, 30 हजार फक्त या कास्टचे, नंतर 10, 15 हजार या कास्टचे, नंतर 5, 10 हजार या कास्टचे, नंतर 4, 5 हजार या कास्टचे, असं डिवायडेशन असणार आहे. म्हणजेच पुरुष उमेदवारांना सुद्धा संधी आहे, पण ते कशानुसार? तुमच्या मीडियमनुसार, तुमच्या सब्जेक्टनुसार, तुमच्या कास्टनुसार, तुम्हाला किती व्हॅकन्सी येतात त्यानुसार, तुम्ही टी परीक्षा पास आहात किंवा नाही त्यानुसार, तुमचं DEd आहे का BEd आहे त्यानुसार. DEd असेल तर वर्ग 1 ते 5 ला संधी आहे, BEd असेल तर सायन्स मॅथ असेल तर वर्ग 6 ते 8 ला संधी आहे. यानुसार सुद्धा तुम्हाला संधी मिळणार आहे आणि त्या संधीचं सोनं करणं तुमच्या हातामध्ये आहे. तर याच व्हिडिओमध्ये मला हे सांगायचं होतं की पुरुष उमेदवार जे आहेत त्यांना सुद्धा संधी असणार आहे. महिलांपेक्षा कितीतरी पटीने जास्त संधी पुरुष उमेदवारांना आहे, कारण की पुरुष उमेदवार कितीतरी लांब जाऊ शकतात. पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही जागा असली तर ते अप्लाय करू शकतात. कारण की जर तुम्ही अनमॅरिड आहात किंवा तुमचं लग्न जरी झालेलं असलं
तरी सुद्धा पुरुष मंडळी घाबरत नाही जास्त ठिकाणी किंवा जास्त लांबच्या ठिकाणी जाण्यासाठी. पण महिला उमेदवारांचं कसं आहे, महिला उमेदवार जवळचा जिल्हा किंवा आसपासचा जे तालुका आहे त्या ठिकाणी जर जागा भेटली तर ते अगोदर त्याला प्रिफरन्स देतात किंवा अगोदर त्याला प्रायोरिटी देतात आणि नंतर बाकीच्या ठिकाणी प्रयत्न करतात. पण पुरुष उमेदवारांसाठी पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे की पुरुष उमेदवार महाराष्ट्रामध्ये इतर कुठेही नोकरी करायला तयार असतात. काही उमेदवारांची टेंडन्सी ही आहे की ते कुठेही नोकरी करायला तयार आहेत. तर अशा वेळेस महिला उमेदवारांसाठी आणि पुरुष उमेदवारांसाठी अशा प्रकारे मेरिट राहणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो, मेरिट वेगवेगळ्या गोष्टीनुसार कमी जास्त होणार आहे. जर एखाद्या जिल्ह्याचं मेरिट 130 वर आला तर दुसऱ्या जिल्ह्याचं मेरिट 125 वर सुद्धा जाणार आहे. काही जिल्ह्यांचं मेरिट 135 वर सुद्धा जाईल, वाढला. काही जिल्ह्यांचं मेरिट परत 122 वर येईल. का? कारण की यावर्षी प्रिफरन्स जे आहेत ते खूप लिमिटेड आहे. तुम्हाला 100 प्रिफरन्स दिलेले आहे. कशासाठी? विदाऊट इंटरव्ह्यूसाठी. आणि 50 प्रिफरन्स आहे फक्त विथ इंटरव्ह्यूसाठी. प्रिफरन्स खूप कमी आहेत, त्याच्यामुळे जागा जास्त आहेत पण प्रिफरन्स कमी आहे. आणि जागेंची आकडेवारी सुद्धा नेमकी पवित्र पोर्टलवर किती अपलोड होते त्यानुसार राहणार आहे. पण एक गोष्ट निश्चित आहे की सायन्स मॅथ असेल, उर्दू किंवा इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी असतील, ओबीसीमध्ये येणारे किंवा ओपनमध्ये येणारे उमेदवार पण आणि इतर कास्टमध्ये येणारे उमेदवार पण ते जर समजा वर्ग 1 ते 5 साठी किंवा सायन्स मॅथसाठी अप्लाय करतील त्यांच्यासाठी मेरिट खरंच कमी राहणार आहे. महिला उमेदवारांसाठी मेरिट खूप कमी राहील पुरुष उमेदवारांपेक्षा. पुरुष उमेदवारांना जर तुमचं D.Ed आहे किंवा तुमचं B.Ed आहे सायन्स मॅथसाठी अप्लाय करताय तर तुमचं सुद्धा मेरिट कमी राहील. जर तुम्ही पुरुष उमेदवार आहात आणि तुम्ही आरक्षण घेतलेलं आहे, अपंग, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, तेव्हा तुमचं मेरिट सुद्धा कमी राहणार आहे. जर तुम्ही फिमेल आहात आणि तुम्ही सुद्धा कोणत्या ना कोणत्या प्रकारचं आरक्षण आहे किंवा तुमचं TT पेपर 1 TT पेपर 2 पास आहे तर त्यावेळेस तुम्हाला सुद्धा स्कोर खूप कमी लागणार आहे. यामुळेच मी सांगितलं की यावर्षी शिक्षक पदभरतीचा मेरिट जो आहे कसा असणार आहे तर काही ठिकाणी खूप कमी असणार आहे. मात्र ज्या उमेदवारांजवळ काहीच नाही आहे, TT परीक्षा पास नाही आहे किंवा तुमचं D.Ed सुद्धा नाही आहे किंवा तुम्ही ओपन किंवा ओबीसीमध्ये किंवा अशा कॅटेगरीमध्ये येता की जिथे उमेदवारांची संख्या जास्त आहे आणि तुमचे मार्क्ससुद्धा कमी आहे तर त्यावेळेस मात्र तुम्हाला संधी कदाचित मिळेल किंवा नाही मिळेल त्याबद्दल शाश्वती सांगता येणार नाही किंवा आपल्याला 100% खात्रीने सांगता येणार नाही. तर हा व्हिडिओ त्या संदर्भातच होता की सर्व उमेदवारांना संधी मिळू शकते, फक्त कशानुसार आता तर बघा काही आरक्षणाचे असे उमेदवार आहेत ज्यांचे 80-90 स्कोर आहे तरी सुद्धा ते लागणार आहेत. माजी सैनिक, खेळाडू, अंशकालीन, प्रकल्पग्रस्त. कारण का? त्यांच्यासाठी ॲक्च्युअलमध्ये जागा जेवढ्या आहेत आणि तेवढे उमेदवार ते भरतच नाही किंवा मिळतच नाही, त्याच्यामुळे ते मेरिट जे आहे खूप कमी येणार आहे. तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ होता. आय होप ही जी इन्फॉर्मेशन किंवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय. आणि हा व्हिडिओ आहे जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. थँक्यू सो मच.